आज आपण बनवणार आहोत सांबर, जे आपण इडली सोबत, उत्तप्पा सोबत खाऊ शकतो। या साध्या भातासोबत सुद्धा ते छान लागते। सांबरची तयारी सुरू झाली आहे। मसुरीची डाळ आज आपण सांबर बनवणार आहोत। थोडी मुगाची डाळ ही घेतली आहे। मसूर आणि मुगाची डाळ एकत्र करून आज सांबर बनवणार आहोत। त्यासाठी ती डाळ धुवून घेतली चांगली 3-4 पाण्याने। नंतर त्याच्यात चांगले पाणी टाकून आता शिजत घालणार आहोत। आता शिजण्यासाठी ठेवलेली आहे, पण त्यावर जो फेस आलाय तो मी नेहमी काढून टाकत असते। कोणती डाळ जर मी कुकरला लावण्यापूर्वी झाकण लावण्याच्या अगोदर मी तो फेस काढून टाकते आणि नंतर झाकण लावत असते कुकरला। आणि आता 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरच्या। 3 शिट्ट्यांमध्ये मसूरची डाळ छान एकदम मऊ होते। आता फोडणीची तयारी सुरू झाली। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकले, लसूण टाकला आहे। आज सांबरला आपण लसणाचा तडका देणार आहोत। त्यासाठी कढीपत्ताही टाकला आणि हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं मिक्सर मधून वाटून घेतलेले होते ते फोडणीत टाकले। थोडा सांबर मसाला टाकला, थोडे लाल तिखटही टाकले। हळद टाकली आणि टोमॅटो टाकते आता। सांबर मध्ये आपण डांगर आणि शेवग्याच्या शेंगाही टाकल्या आणि वाटाणेही टाकलेले आहे। त्यांना सर्वांना आपण मसाल्यामध्ये थोडं फ्राय करून घेऊया। कोथिंबीर टाकणं गरजेचं आहे आणि नंतर थोडे पाणी टाकून घेतले। आता यांना आपण शिजवून देऊ। चवीपुरते मीठ टाकायचे। झाकण ठेवून शिजवून घ्यायचे, म्हणजे लवकर शिजते। आपले सांबरसाठी डांगर, शेवग्याच्या शेंगा, वाटाणे, टोमॅटो चांगले शिजले आहेत। आता शिजलेली डाळ आपण त्याच्यामध्ये ओतून दिली, मिक्स करून घ्यायचे। हवे तेवढेच पाणी टाकायचे। आता थोडा चिंचेचा कोळ मी टाकला आहे, शिवाय थोडा गोडपणा येण्यासाठी गुळही घातला आहे। सांबरला उकळी चांगली येऊ द्यायची। वरून तडका टाकण्यासाठी जिरे, मोहरी टाकली आहे। थोडी तीळ टाकली, सुक्या मिरच्या, थोडेसे लाल तिखट टाकले आणि सांबरवर हा तडका टाकून द्यायचा। अतिशय सुंदर असे आपले सांबर तयार झाले। व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा। धन्यवाद।